राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघांच्या ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित शोकसभेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळामध्ये नेहमीच प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्य भावनेने शासकीय कर्तव्य पार पडले। त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थितांच्या वतीने व्यक्त केली आहे। या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हा अधिकारी शशिकांत गायकवाड, सर्जेराव मस्के पाटील, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी मनोज सयाजीराव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन सानप, जिल्हा माहिती हिवताप नियंत्रण अधिकारी डॉक्टर संतोषी शिंदे, तहसीलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, उमेश पाटील, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आनंद पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियाप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येऊन त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ लाभो अशी प्रार्थना करण्यात आली।